नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, उद्या आहे रथसप्तमी. तर रथसप्तमी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो, खूप चांगला असतो. तर या दिवशी आपण सूर्याला अर्घ्य देऊन त्यांची पूजा करत असतो. तर दरवर्षी हा सण आपण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी साजरा केला जातो. तर पद्मपुराणानुसार या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली आणि या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने 7 पापांपासून मुक्ती मिळते आणि मनुष्य गंभीर रोगांपासून मुक्त होतो असं म्हटलं जातं. तर या सप्तमीला अचला सप्तमी असेही म्हटले जाते. आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी आणि माघी सप्तमी असेही या दिवसाला नावे आहेत. तर अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस आहे. तर उद्या रथसप्तमीला आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर हा उपाय फक्त विवाहित महिलेनेच करावा. तर आपल्या पतीच्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर हा उपाय केल्याने आपली जी काही दुःख संकट असतील तर ती येणार नाही. घराची भरभराट होईल. आपल्या सर्व ज्या काही समस्या असतील तर त्या कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर पतीचं आयुष्य वाढेल, त्यांची भरभराट होईल, त्यांची प्रगती होईल. तर हा उपाय फक्त विवाहित महिलांनीच करायचा आहे. तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस आहे. तर ज्यांचं कोणाचं हळदी कुंकू राहिलं असेल तर त्यांनी उद्या नक्कीच हळदी कुंकू करून घ्यावे. तर या दिवशी केलेले सर्व उपाय हे आपल्या कुटुंबासाठी लाभदायी ठरतात. त्याचबरोबर हा उपाय केल्याने आपल्या घराची भरभराट होते, त्याचबरोबर धनप्राप्तीही होते. तर उद्या सकाळी अंघोळीनंतर सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे. तर रथसप्तमीला अरुणोदय काली स्नान करावे आणि सूर्यदेवांची 12 नावे घेऊन सूर्यनमस्कार 12 घालावे. त्याबरोबर पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करायची आहे. त्यांना तांबडी फुले वाहायची आहेत. सूर्याला प्रार्थना करून आदित्य हृदय स्तोत्रम, सूर्याष्टकम आणि सूर्यकवच यापैकी एखादे स्तोत्र भक्तिभावाने उद्या म्हणावे किंवा ऐकावे. त्यासोबतच खीरपुरीचा नैवेद्यही दाखवायचा आहे. सूर्यदेवांच्या रथाला असणारे 7 अश्व, सप्ताहातील 7 वार व 12 चाके 12 राशी दर्शवतात. तर या 12 राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर 12 प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते. त्याबरोबरच अंगणामध्ये गौऱ्या पेटून त्यावर एका बोळक्यामध्ये दूध उतू जाईपर्यंत तापवतात, म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात आणि त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद म्हणून सर्वांना प्यायला देतात. तर आपली सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला उद्या आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि सूर्यदेवांचं स्मरण करायचं आहे, आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे. त्यानंतर स्वामी समर्थांचं स्मरण करायचं आहे आणि तुमची इच्छा असेल ती बोलून दाखवायची आहे. तुमच्यावर जे काही संकट असेल तर ते बोलून दाखवायचं आहे, ते कमी होण्यासाठी. तुमच्या ज्या काही इच्छा असेल तर त्या तुम्हाला बोलून दाखवायच्या आहे आणि त्यानंतर हे तांदूळ एका प्लेटमध्ये ठेवून ते आपल्या देवघरासमोर ठेवायचे आहे. तर ही प्लेट आपल्याला रात्रभर आपल्या वाटीमध्ये हे तांदूळ वाटीमध्ये तसेच आपल्याला रात्रभर ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ही वाटी उचलून घ्यायची आहे आणि हे तांदूळ आपण पक्ष्यांना खाऊ घालू शकतो किंवा निर्माल्यात टाकले तरीही चालेल. तर निर्माल्यात टाकण्यापेक्षा तुम्ही हे पक्ष्यांनाच खाऊ घाला. तर हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, तसेच पतीची प्रगती होईल, त्यासोबतच आपल्या घराचीही प्रगती होईल. तर अगदी श्रद्धेने हा उपाय करून बघा. श्रद्धेने कोणतीही सेवा केली तर ती आपली वाया जात नाही, ती नक्कीच त्याचं कधी ना कधी आपल्याला फळ मिळतं. तर त्यासाठी आपण कोणतीही सेवा किंवा उपाय करताना ती अगदी श्रद्धेने करा. नक्कीच तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या पूर्ण होतील. त्याचं फळ हे आपल्याला केव्हा ना केव्हा नक्कीच मिळेल. तर अवश्य तुम्ही उद्या रथसप्तमीच्या दिवशी हा एक उपाय करून बघा. तुमच्या पतीच्या कष्टाला नशिबाची साथ नक्कीच मिळेल. बरोबरच तुमच्या ज्या काही समस्या असतील तर त्याही कमी होण्यास मदत होईल. तर हा उपाय फक्त विवाहित महिलांनीच करायचा आहे. तर अवश्य उद्या हा उपाय सर्व महिलांनी करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.